नमस्कार. आज काढणार आहोत आपण एकदम सोपी आणि सुंदर रांगोळी. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला चौकोन असा आकार काढून घ्यायचा आहे. नंतर बघा मी अशा पद्धतीने 4-4 रेषा मारून घेते. बघू शकता तुम्ही. आपल्याला अंदाज समजत नसेल तर आजूबाजू 2 काढायच्या आणि मध्ये 2. हे बघा अशा पद्धतीने वरून एक रेष अशी मारून आपल्याला बॉक्स असे तयार करून घ्यायचे आहेत. आणि मधूनही आपल्याला 1, 2 आणि 3 अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. हे बघा 3-3 रेषा आपण मारून घेणार आहोत. इथून आपल्याला पानाचा आकार अशी डिझाईन पाडून घ्यायची. बघा डबल आपल्याला हा कोपरा तर तो कोपरा डबल करून घ्यायचा आहे. बघा खूपच सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. आणि खास ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. ह्या रेषेला भिडवायचं आहे. बघा ही दुसरी रेष आणि हे बघा हे गोल तिसरी रेष आणि ही चौथी रेष. हे बघा एक रेष आपल्याला गोल करायची. रेषेला ह्या बाजूची रेषेला त्या बाजूची रेषेला अशी गोल करून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. बघा अगदी सोपी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते पण अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. कलरफुल. इथंही मध्ये हे बघा मी क्रॉसमध्ये 3 रेषा मारून घेणार आहे. मध्ये एक मारायची आपल्याला ह्या बाजूला मध्ये एक ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. इथून आपल्याला अशा पद्धतीने वरून गोल आणि गोल आणि नंतर वरती पानाचा आकार म्हणजे अशी डिझाईन तयार होते. बघू शकता. इथून अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने चारी बाजूने आपण करून घेणार आहोत. इथं आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. आपल्याला पहिले कळेने असा व्यवस्थित असा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर आणि आपली कलरफुल दिसणारी रांगोळी होणार आहे. आणि अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपण चारी बाजूला व्यवस्थित कलर असा भरून घेणार आहोत. मी लाल कलर असा भरून घेणार आहे. आपल्याला आधी कडेने असा कलर भरायचा आहे. म्हणजे व्यवस्थित असा कलर भरता येतो. मी इथं छोटे छोटे टिपके टाकून घेणार आहे. बघा पानाच्या वरती. हे बघा इथं मी हिरव्या कलरचे असे छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे. म्हणजे कलरफुल अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता. ज्यांना अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला कलर भरायचा आहे. बघा चुटकीने छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत कलरचे. इथंही आपण वेगळा कलर भरून घेणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे शेवटची जी गोल लाईन आहे त्याच्यात बी डॉट डॉट पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठीच मी खास व्हिडिओ आणला आहे. चुटकीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे. बघा इथेही आपल्याला वेगळ्या कलरचे डॉट पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या कलरचे छोटे छोटे डॉट असे पाडत जायचे आहेत. एक लाईनमध्ये वेगळा कलर आणि एक लाईनमध्ये वेगळा कलर. हे बघा अशा पद्धतीने
तुम्ही नक्की ट्राय करा. दिसायला सुंदरही दिसते आणि इझिली झटपट आपण काढू शकतो अशी रांगोळी. मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे आणि त्याला बोटाने पंच करून आजूबाजूला डॉट पाडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मध्येही एक एक डॉट आपल्याला म्हणजे आकार चुकत नाही, गोल आकार येतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, बोटाने फक्त वरती एका बोटाने वरती सरकत जायचं आहे डॉटला. अशा पद्धतीने मध्येही कलर टाकून आपल्याला त्या पाकळींमध्येही कलर टाकून घ्यायचा आहे, विरुद्ध कलर. चुटकीने छोटे छोटे डॉट पाडायचे आहेत आपल्याला लांबसर. इथेही आपल्याला छोटे छोटे असे डॉट पाडून घ्यायचे आहेत पूर्ण गोलमध्ये. आणि त्याला आपल्याला एका बोटाने वरती असं सरकत जायचं आहे बघा डिझाईन. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूला डिझाईन करून घ्यायची आहे. आणि बघा डॉट पाडून वरती एका बोटाने सरकवून आपल्याला काय करायचे, इथेही पिवळा कलर मी टाकून घेतला आहे. आणि चुटकीने इथेही मी असा राणी किंवा गुलाबी कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच ट्राय करा तुम्हीही, नक्कीच येईल तुम्हालाही. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.